आता कोणाचा फोन आहे? अरे बापरे, रंजनाताई यांना आता सुचलं फोन करायचं. हॅलो रंजनाताई, मी आता फार गडबडीत आहे, रस्त्यात आहे. मला तुमचं बोलणं काही ऐकू येणार नाही. थोड्या वेळानं फोन करता का? अहो मी बोलतीये पुष्पा. पुष्पा, काय ग, काय झालं? काय झालं काय? अहो माझा फोन बंद पडलाय. अहो रिचार्ज करा ना जरा. हा हा, करीन करीन. तुम्हाला सकाळी 50 रुपये दिले होते, सगळे खर्च नाही ना केलेत? हॅलो निमका. अहो असं एकदम अंगावर येऊ नका हो. अहो काही काय बडबडताय? मी कुठे येते अंगावर तुमच्या? अगं तुला नाही, इथे रस्त्याने चालताना एक माणूस माझ्या अंगावर आलाय, त्याला बोललो मी. म्हणजे तुम्ही दुकानात नाही? नाही ग, मी ईशाच्या कॉलेजला चाललोय. कशाला? अगं सकाळी तिने डबा आणून दिला आणि तिने तो भाष्टाचा कागद डब्यातच राहिला माझ्या. अहो इतकंच ना, काय हे? हॅलो हॅलो. कट झाला वाटतं. काय झालं? धन्य आहेत ते बाप आणि लेक. हे इथे पळतायत आणि ती तिथे काय करत असेल ते वास्तव. तुमचा नंबर देता का? कशाला? नाही, तुमचे किती पैसे झाले? 24 रुपये. 24. ओके, मग तुम्ही मला फोन नंबर दिलात तर मी तुम्हाला पैसे परत करू शकेन. काही गरज नाहीये. येस, जिंकले पैसे. उगाच नव्हती मी तिच्या पाठी लागलेली भाषण कर कर म्हणून. खूप प्रिपरेशन करून आलेली ना. इट्स ओके, असतो एखाद्याला स्टार्टिंग ट्रबल. अरे यार, ती स्वतःच ट्रबल आहे. ते बघ 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 बघ, आता रडेल. पैसा होतेस. Silence! Please behave yourself and just keep quiet. Just keep quiet. जिला बोलायचं तिला बोलू द्या ना. Behave yourself. Just keep quiet. सायलेन्स. अरे हिला नीट चालता पण येत नाही वाटतं. अरे रडते, रुमाल देऊ का रुमाल? एक मिनिट. ईशा, ईशा नाव आहे तुझं, राईट? जस्ट वेट. तुमच्या सगळ्यांकडे बघून आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स ऐकून मला आता खरं म्हणजे माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. मी सुद्धा असाच कमेंट्स करायचो तुमच्यासारखं. एखाद्या सुंदर मुलीला जर स्टेजवरती बक्षीस मिळालं तर मी तुमच्यासारखं ओरडायचो, चेहरा बघून बक्षीस दिलं का रे? पण नंतर बिझनेस मध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथे बसून बोलणं आणि इथे उभं राहून बोलणं खूप फरक आहे. हे अंतर फार तर फार 4-5 फुटांचं असतं, पण खूप कमी लोक अशी असतात की जे हे 4 फुटांचं अंतर कापून इथे इथे उभं राहून बोलतात. You should try. Want to try? ईशा, आज पहिल्यांदा भाषण करायला उभी राहिलीस. तुझ्या मैत्रिणीने सांगितलं म्हणून. सॉरी सर. सॉरी? सॉरी फॉर व्हॉट? सॉरी कशासाठी? तू आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी ट्राय केलंयस, प्रयत्न केलास, अटेम्प्ट केलास. यू शुड बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. तुला अभिमान वाटला पाहिजे स्वतःचा. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि अधिक अपयश ही यशाची दुसरी पायरी असते.
आय लाईक दॅट. मी हे वाक्य नक्की नोंद करून ठेवीन माझ्याकडे. पण विश्वास ठेव ईशा, स्वतःवर आणि इतरांवर सुद्धा. माझ्या अनुभवातून मी तुला सांगतो, कारण आज जी लोक तुझ्यावरती टीका करतायत तीच लोक उद्या जाऊन तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार आहेत. नव्हे, तू त्यांना टाळ्या वाजवायला भाग पाडणारस. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं भांडवल आहे ते म्हणजे विश्वास. माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा माझं महत्वाचं भांडवल विश्वास हेच आहे. आजपर्यंत तुमच्यातल्या अनेक जणांनी, अनेक जणींना किंवा अनेक जणांना अनेक वेळा आय लव्ह यू असं म्हणलं असेल. म्हणलं ना? पण आय लव्ह यू पेक्षा महत्वाचं आहे आय ट्रस्ट यू. माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण काय गंमत आहे बघा, माझा तुझ्यावर विश्वास आहे असं आपण म्हणायचं, पण दैनंदिन जीवनाचा आपला अविभाज्य भाग आहे तो मात्र अविश्वासावर आधारलेला. म्हणजे जनतेचा सरकारवर विश्वास नाही, ग्राहकांचा विक्रेत्यांवर विश्वास नाही. साधी गंमत बघा, क्रिकेटमध्ये मॅच खेळता खेळता एखाद्याने कॅच सोडला तरी आपल्याला असं वाटतं की त्यांनी मुद्दामून कॅच सोडला, मॅच फिक्सिंग असेल, बरोबर ना? म्हणजे तिथेही आपला विश्वास नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळेजण स्टुडंट्स आहात, तुम्ही कॉलेजमध्ये शिकताय आणि तरी सुद्धा तुमचा तुमच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही. तुमचा? माझ्या डिक्शनरीत जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रा. माझ्या डिक्शनरीमध्ये अविश्वास हा शब्दच नाहीये. मी सगळ्यांवरतीच विश्वास ठेवतो आणि त्यामुळे माझा फायदा होतो, जीवाभावाचा एक मित्र भेटतो. पण विश्वासाचा अर्थ नाहीच ठरला तर? शिक्षण मिळतं, आयुष्यभर लक्षात राहील असा एक मोलाचा धडा मिळतो. पण माझ्या बाबतीत अशी गोष्ट फार क्वचित घडली, अगदी अपवाद आली. त्यामुळे माझा रोज विश्वासावरचा विश्वास वाढत चाललाय. पण आमचा नुसत्या बडबडीवर विश्वास नाहीये. आमचा पण नाहीये विश्वास. एवढाच जर विश्वास असेल तर एखादा ब्लँक चेक देऊन दाखवा. सायलेन्स 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 प्लीज. तुमच्यासारखाच माझा सुद्धा नुसत्या बडबडीवर विश्वास नाही आणि म्हणूनच हा ब्लँक चेक माझ्या नावाचा, माझ्या सहीचा, ईशासाठी. ईशा, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. मी तुला म्हणलं होतं, आज आपल्यावर टीका करणारे उद्या आपल्यासाठी टाळ्या वाजवणार. स्वतःवर विश्वास ठेव. ऑल द बेस्ट. मी काय करू या चेकचं? यू आर ग्रेट सर. थँक्यू. सर, आम्ही आमच्या मैत्रिणीला भाषणासाठी पुश केलंय, चांगलं केलं ना?
म्हणून त्यामुळे तिला प्राइज मिळालं. आता पुश केलं तर तिच्यावर विश्वासही ठेवा. राईट सर. सर प्लीज ऑटोग्राफ मिळेल का? थँक्यू सर. आता बस सरंजामे साहेबांना आता जास्ती त्रास नका देऊ. सर प्लीज एक सेल्फी मिळू शकतो प्लीज. थँक्यू सर. थँक्यू सर. सर मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. Great. हे आम्ही कधीच नाही विसरणार. हो सर. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सर. बाय. एक्सक्यूज मी. विक्रांत सर तुम्ही हा चेक प्लीज परत घ्या. तुम्ही हा चेक प्लीज परत घ्या विक्रांत सर. सर. सर हा. मी तुझे 24 रुपये नक्की देईन. मी स्वतः येऊन देईन. सर नाही त्याच्याबद्दल नाही सर. ईशा ईशा ईशा. बाबा. बाबा आहेत माझे. रेंडे काय झालं बाबा? अगं तुझा हा विक्रांत सरंजामे राहिला ना माझ्या डब्यात. तुम्ही तुम्ही कशाला एवढे धावत आलात बाबा? धावत नको येऊ तर काय करू. अशी कशी वेंधळी मुलगी तू. सकाळपासून हा कागद जीवापाड जपलास आणि आई भाषणाच्या वेळेस घरीच विसरून आलीस. हे घ्या. खूप तुम्हाला दम लागलाय. थोडा ज्यूस प्या. हो थँक्यू. थँक्यू. ईशा मी निघतो. बाळा अगं काय दुकानात मी धड काही न सांगता तसाच इकडे निघून आलोय. तुम्ही काळजी करू नका. माझी गाडी तुम्हाला सोड. नाही अहो कशाला मी जाईन. बसाओ. या. बरं ठीक आहे. या. अरे घरच तू कोण? कास खाली घाल. माफ करा पण मी ओळखलं नाही तुम्हाला. तुमच्या डब्यातनं जो बाहेर आला विक्रांत सरंजामे तो मीच. हॅलो हॅलो. हा आवाज येतोय का माझा? हा अहो किती वेळा फोन करून सांगितलं आमचा फ्रीज बिघडलाय. हा लवकर पाठवा ना कोणाला तरी. हा प्लीज प्लीज. हा 1 मिनिट होल्ड करा. ऐक काय ग हे काय झालं? काय झालं काय? हा पडले असते ना मी. फ्रीज बघा किती गळतोय तो. अरे बापरे. हो, ठीक आहे लागलं नाही ना कुठे? तुम्ही मला लागायचीच वाट बघा निमकर. मगच फ्रीज दुरुस्त होणार आहे का आपला? अगं ठीक आहे. आता मी त्या फ्रीजवाल्यालाच फोन केला होता. त्याच्याशीच बोलत होतो. बोलले. हे बघ तुला खोटं वाटतंय का? फोन चालू आहे. तूच त्याच्याशी बोल आणि त्याला काय सांगायचं ते सांग. बोल. हॅलो 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 हॅलो. कुठे कोण मेलं बोलतय? उगाच आपलं. होता तो. हॅलो. ठेवला वाटतं घाबरून. हा फ्रीजवाल्यांचं ना अगं कधी वेळेवर येणार नाहीत. ईशा काय झालं? दार का लावतीयस? कोणी पाठलाग करताय का? ईशा अगं काय झालं बाळा? काही सांगशील की नाही तू? अहो हे काय खाली जाऊन बघा आधी कोण आलंय का? काय ग काय झालं? बाबा थांबा. आई कोणी नाहीये माझ्या मागे. हे बघ. काय चेक? ईशा अगं बाळा तुझ्या नावाचा चेक आहे हा. कुणी दिला तुला? अहो बाबा विक्रांत सरंजामेंनी दिलाय चेक मला. बघा ना. हो खरंच की. तीच का ते विक्रांत सरंजामे? सकाळी पाठ करत होतीस 15 कंपन्या 17 मिल्स. अगं बाई हा 15 कंपन्या 17 मिल्स. त्यांनी दिला हा चेक तुला? बक्षीस दिलं का ग त्यांनी तुला? हा किती पैसे त्याच्यात? किती लिहिले त्यांनी पैसे? ईशा अगं बाळा हा ब्लँक चेक आहे. ब्लँक म्हणजे? अहो आकडाच नाही टाकलाय त्यांनी. मग काय उपयोग आहे? असा फसवतात का गरीबांना?
अगं आई असं नाहीये. अगं ब्लँक चेक म्हणजे आपण याच्यावर कितीही रक्कम टाकू शकतो. कितीही? ईशा, अगं पण त्यांनी असं कसं ग ब्लँक चेक दिला? हो ना बाबा, मलाही कळत नाहीये. आणि आपण काय करणार आहे ना या ब्लँक चेकचं? काय करणार आहे म्हणजे? अगं बक्षीस आहे ना. ईशा, किती पैसे असतील ग त्यांच्या खात्यात? हा आई, आपण हा चेक वापरणार नाहीये. बरोबर आहे बाळा तुझं. बरोबर आहे बाळा तुझं. बोलले येडछापणा नको आहे, का नाही वापरायचा? ईशा, अगोदर हा चेक देवा पुढे ठेव बघू. हा, देवा पुढे ठेव बाई, ठेव ठेव. बाबा मगाशी ना मला काहीच सुचेना माहितीये. रस्त्यात सगळे माझ्याच पर्स कडे बघत होते. एकटीला यायला पण एवढी भीती वाटत होती ना, म्हणून ना मग शेवटी माझ्या मैत्रिणीचं लेक्चर संपेपर्यंत मी तिथेच थांबले. बरं केलंस, अगदी चांगलं केलंस. अगं केवढी मोठी जोखीम होती तुझ्या पर्स मध्ये. हा, केवढा मोठा माणूस पण किती विश्वासानं चेक दिलाय तुझ्या जवळ. काय फालतू बडबड चाललीये? अगं काय बोलले सरंजामे? किती आकडा घालायला सांगितलाय? आई ते असं काहीही म्हणाले नाहीत. जे आपण ठरवायची रक्कम 10,000 टाकू. 10,000? 10,000. फ्रीज गळतोय, पंखा रडतोय. हा, किराणा मालाचे 8,000 थकलेत. 8,000? 20,000 टाकू. आई, आपण हा चेक वटवणार नाहीये. मग देवारात काय पूजणार आहोत का? अगं असं काय तुझं? आपल्याला काय हक्क आहे हा चेक वटवायचा? ओ बाबा सांगा ना हिला. हे बघ, तुम्ही गप्प बसा. ईशाच्या नावाने चेक आहे म्हणजे वटवायचा आपल्याला अधिकार आहे. उगाच हरिश्चंद्र बनायला जाऊ नका, गरिबांना नाही परवडत ते. 25,000 टाकू. एका क्षणात 20 ते 25,000 झाले. पुष्पा, आपण अगोदर जेवूयात का? नंतर निवांत बोलू. पटलंय ना तुम्हाला? हा, ठरलं तर मग. अहो, घराला किती वर्ष रंग नाही दिला. 50,000 टाकू. 50,000च होईल सगळं. आपण अगोदर जेवूयात का? हा, हो हो, जा रुपालीकडनं डाळ घेऊन ये जा. काय? अहो, फ्रीज बिघडलाय ना, डाळ तिच्याकडे ठेवलीये. थांब, तू कशाला? मीच जाऊन सांगते. हा, मीच जाऊन सांगते. अगं बाई, कितीचा मिळणार आहे चेक? हा, तू चेक ना. असू दे असू दे. लाखाचा असला ना तरी कमीच आहे. ते सरंजामे करोडपती आहेत. लाखाचा? बाई, भेटचे मी. बहिणी, 1 लाखात किती शून्य असतात हो? एका थांबा हा. पप्या, ए पप्या, काकींना सांग रे, त्यांना नाही येते. 5. अगं बाई, हुशार आहे हा तुमचा पप्या. पण आजकालच्या जगात हुशारीला विचारताय कोण? आता ईशाच बघा ना, तिला कधी 60% पण नाही पडले, पण चेक मिळाला ना. असतो असं, प्रत्येक जण आपल्या नशिबाचं खातो. हो ना. येते हा वहिनी, हे जेवायचे थांबलेत. आणि ऐका ना वहिनी, तुम्ही आता असं करा, लगे हात ईशाच्या लग्नाचा बार द्या उडवून, म्हणजे तुम्ही जबाबदारीतून मोकळे. लग्न? मग काय झालं? नाहीतरी कॉलेज संपल्यावर काय करणार आहे ती? खरंच की? माझ्याकडे एक उत्तम स्थळ आहे, म्हणजे कुठे शोधूनही सापडणार नाही ना असं. खरंच की काय? हो, मग तुम्हाला असं आलतू फालतू स्थळ सुचवेन का मी? नाही हो, तसं नाही. मला ना ईशासाठी अगदी चांगला मुलगा पाहिजे. 40-50 हजाराची नोकरी करणारा हवा. 40-50 हजार? हा. लाखात बोला, लाखात. बिझनेसमॅन आहे, बिझनेसमॅन. अगं बाई, आहे कोण तो? माझा सख्खा भाचा बिपिन. हो. काहीतरीच काय, ते कुठे आम्ही कुठे? ते असू द्या हो, काही अडचण येणार नाही बघा. खरंच का? बिपिन म्हणजे खरा कोरा चेक, आणि तोही आयुष्यभरासाठी. नशीब काढलं पोरीने. येते हा वहिनी, थांबलेत जेवायचे. या. नाही आली ना आई अजून? कशी येईल इतक्या लवकर? सगळं डिटेल सांगत बसली असेल ना रुपालीची आईला. आली बघ. हो, गंमतच झाली आता. काय झालं? रुपालीच्या आईनी ऐकून दाखवलं मला. आमच्या फ्रीज मध्ये हल्ली जागा पुरत नाही.
मी म्हणलं आम्हाला पण गरज नाही आता तुमच्या फ्रीजची. नवीन फ्रीज येणार आहे आमच्याकडे. सांगितलंस का? तो बदलल्या कशा? ईशासाठी स्थळ सुचवलंय त्यांनी. स्थळ? अगं पण ईशाचं शिक्षण व्हायचंय अजून. हे होत राहिलो. लग्न ठरवून तर ठेवूयात. आई पण मला नाही करायचंय लग्न आता. हा हिचं म्हणणं बरोबर आहे. आत्ताच हिचं लग्न करायचं नाहीये. बोलले. अहो स्थळ कुठलं आहे ते तरी विचारा आधी. तुम्ही ना दोघं कायम मला वेड्यात काढा आणि एकटं पाडा. आई तू त्यांना हो नाही ना बोललीस? मी काहीही बोललेली नाहीये त्यांना. पण मी तुला सांगतो. हा आता काही नाही बोललीस ना ते एक बरं झालं. आपण नंतर बघू. नंतर वगैरे काही नाही. हा त्या चेकवर 1 लाखाची रक्कम घाला. पैशाशिवाय काही होत नाही जगात. ती रुपालीची आई आधी मिरवत होती ना, आता माझी वेळ आहे मिरवायची. हा मी तो बँकेत टाकणार म्हणजे टाकणार. मी तो चेक परत करणार.